हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 लेसन नंबर 3.10 मिंकू द मंकी वर्कबुक सोल्युशन. मिंकू द मंकी वर्कबुक सोल्युशन. चला तर पाहून घेऊया. वर्ड्स अँड मीनिंग्स देण्यात आलेले आहेत. लेक, लेक म्हणजेच तलाव. अ लार्ज एरिया ऑफ वॉटर सराउंडेड बाय द लँड. लार्ज, लार्ज म्हणजेच काय? मोठा. एरिया, एरिया म्हणजेच काय? जागा किंवा प्रदेश. ऑफ वॉटर जो पाण्याने भरलेला आहे. सराउंडेड बाय द लँड त्याच्या आजूबाजूला काय आहे? जमीन आहे. त्याला लेक असे म्हणतात. लेक म्हणजेच काय? तलाव. बझिंग, बझिंग म्हणजेच काय? मधमाशांचा आवाज किंवा गुणगुणणे. द साऊंड मेड बाय बीज. मधमाशांनी जे आवाज मधमाशांकडून जो आवाज येतो त्याला बझिंग असे म्हणतात. गस्ट, गस्ट म्हणजेच काय? वाऱ्याचा झुळूक किंवा वारा सुटणे. अ सडन, सडन म्हणजेच अचानक. स्ट्रॉंग विंड दॅट लास्ट फॉर अ शॉर्ट टाइम. अचानकच मोठ्याने वारा सुटला काही क्षणासाठी, काही वेळेसाठी अचानकच वारा सुटला त्यालाच गस्ट असे म्हणतात. त्यात आफ्टर हनी, हनी म्हणजेच काय? मध. अ स्वीट अँड स्टिकी सबस्टन्स मेड बाय द बी. अ स्वीट, स्वीट म्हणजेच गोड आणि स्टिकी, स्टिकी म्हणजेच काय? चिकट पदार्थ. सबस्टन्स, सबस्टन्स म्हणजेच काय? पदार्थ. मेड, मेड म्हणजेच काय? बनवणे. बाय बीज, मधमाशांनी, मधमाशांकडून गोड आणि जे चिकट पदार्थ बनवला जातो त्या पदार्थाला हनी असे म्हणतात किंवा मध असे म्हणतात. दॅट आफ्टर काइंड, काइंड म्हणजेच काय? हेल्पफुल, मदत करणारा. केअरिंग टुवर्ड्स अदर, दुसऱ्यांची काळजी घेणारा त्याला काइंड असे म्हणतात. तर मराठीत त्याला दयाळू असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ओरल वर्क. ओरल वर्क म्हणजे तोंडी काम. रीड अलाउड द स्टोरी गिवन ऑन टेक्स्टबुक पेज 57 and 58. तर पेजबुक टेक्स्टबुक पेज नंबर 57 and 58 वर आपल्याला स्टोरी देण्यात आलेली आहे. तर स्टोरी काय करा म्हणलेलं आहे? मोठ्यानं रीड करायचं म्हटलेलं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. द टीचर फर्स्ट रीड द एंटायर स्टोरी अलाउड, देन लाईन बाय लाईन द स्टुडंट्स रिपीट अँड देन रीड द एंटायर स्टोरी ऑन देअर ओन. तर इथं टीचरनं काय करायचं आहे? स्टोरी मोठ्यानं रीड करायचं आहे. त्यात आफ्टर लाईन बाय लाईन रीड करत असताना स्टुडंट्स इथं काय करतील? रिपीट करतील आणि त्यानंतर स्टुडंट स्वतःहून ही स्टोरी काय करणार आहेत? एंटायर फुल्ली स्वतःहून तिथे रीड करणार आहेत. त्यात आफ्टर नेक्स्ट वन आहे डिस्कस. डिस्कस म्हणजेच काय? चर्चा करा. आन्सर ओरली, तोंडी उत्तरे द्या म्हणलेलं आहे. टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. टीचर डिस्कसेस द क्वेश्चन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ द हेल्पिंग अदर्स. तर इथे टीचरनं काय करायचं आहे? क्वेश्चन्स डिस्कस करायचं आहे स्टुडंट सोबत आणि हेल्पिंग इच अदर, एकमेकांना मदत करणं किती महत्वाचं आहे इथं स्टुडंट्सला समजावून सांगायचं आहे. चला तर पाहून घेऊया. वाय डिड द क्वीन बी गेव टू मिंकू. वाय डिड द क्वीन बी गिव्ह हनी टू द मिंकू. तर क्वीन बी, मधमाशी राणी तिथे आलती मिंकूला भेटण्यासाठी. तर तेथे मधमाशी राणीनं त्या मिंकूला काय देऊ केलं? थोडंसं मध दिलं तिनं. का दिलं ते मध त्याला? का देण्यात आलेलं आहे मध? तर तिथं त्याने काय केलं? मिंकूनं त्या मधमाशांना काय केलं? मदत केली. मिंकूनं काय केलं? त्यांना पाण्यातून वाचवलं होतं. ते ग्राउंडनट शेल्स टाकून तिथं त्यांना वाचवण्यात असल्यामुळे त्यांचा जीव तिथं वाचलेला होता. हे क्वीन बीला समजलं होतं म्हणून तिनं काय केलं? तिथं त्याला थँक्स म्हणण्यासाठी काही तिथं मध त्याला आणून दिलं होतं. तर आन्सर काय येईल पहा. द क्वीन बी गेव हनी टू द मिंकू बिकॉज ही हेल्प द बीज. द क्वीन बी गेव हनी टू द मिंकू बिकॉज ही हेल्प द बीज. That after next one आहे what would have happened if Minku hadn't helped the bees. जर
मिंकून मदत केलं नसतं, त्या मधमाशांना जर मिंकून मदत केलं नसतं तर काय झालं असतं, असं इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर काय येईल आन्सर? जर मिंकूने इथे मदत केलं नसतं तर त्या मधमाशा काय झाल्या असता? पाण्यात बुडाल्या असता. काय झाल्या असता? पाण्यात बुडाल्या असता. तर आन्सर काय येईल? इफ मिंकू hadn't helped the bees, they would have drowned in the lake. If the minku hadn't helped the bees, they would have drowned in the lake. तर अशा प्रकारे पॉसिबल आन्सर याचं येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, व्हॉट डिड यू थिंक अबाउट मिंकू? तर मिंकू बद्दल तुमचा विचार काय आहे? मिंकू कसा आहे? ही इज गुड, काइंड, बॅड, स्मार्ट, कनिंग. तर तो चांगला आहे का? दयाळू आहे का? वाईट आहे का? शहाणा आहे का हुशार आहे? असे इथे विचारण्यात आलेलं आहे. तर आपण इथं काय सांगायचं आहे पहा, मिंकू कसा होता? गुड आणि काइंड होता. कसा होता? गुड अँड काइंड होता, चांगला होता. तर आन्सर काय येईल पहा, आय थिंक मिंकू इज काइंड अँड गुड बिकॉज ही हेल्प द बीज वेन दे वेअर इन अ ट्रबल. तर इथं तो काय आहे? गुड अँड काइंड आहे, कारण त्याने काय केलं? मधमाशांना मदत केलं. तर आन्सर काय येईल? आय थिंक मिंकू इज गुड अँड काइंड बिकॉज ही हेल्प द बीज वेन दे आर इन ट्रबल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, व्हॉट विल यू डू इफ युअर फ्रेंड फॉल डाऊन अँड गेट्स हर्ट? तर जर चुकून तुमचा मित्र पडला असेल खाली, त्याला जखम झाली असेल, तर तुम्ही काय कराल? असे इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर काय येईल पहा आन्सर, काय येईल? काय करू शकता तुम्ही? जर तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण पडून त्याला कुठंतरी दुःख झालं असेल तर तुम्ही त्याला काय कराल? उठवणार, त्याला तुम्ही हेल्प करणार, टीचर्सकडे घेऊन जाणार किंवा फर्स्ट मेडिसिन त्याला आणून देणार. हे कुठं करणार तुम्ही? स्कूलमध्ये करणार. तर आन्सर काय येईल पहा, पॉसिबल आन्सर, आय विल हेल्प माय फ्रेंड पिक हिम अप अँड टेक हिम टू द टीचर ऑर गिव्ह फर्स्ट एड. तर अशा प्रकारे याचं पॉसिबल आन्सर इथं येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, डिस्कस द मॉरल ऑफ द स्टोरी. तर आपल्याला लेसनमध्ये मॉरल ऑफ द स्टोरी देण्यात आलेला आहे. तर काय देण्यात आलेलं आहे पहा, मॉरल ऑफ द स्टोरी, बी काइंड टू ऑल. सगळ्यांशी दयाने, प्रेमाने, दयाळूपणाने वागा असं म्हटलेलं आहे. तर त्या मॉरल ऑफ द स्टोरी बद्दल आपल्याला काय करा म्हटलेलं आहे? डिस्कस करा म्हटलेलं आहे. तर काय होईल पहा त्याचं मीनिंग? तर या मॉरल ऑफ द स्टोरीचं मीनिंग पहा काय होईल, आपण सर्वांशी दयाळूपणे वागले पाहिजे आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे. तर काय होईल त्याचं? द मॉरल ऑफ द स्टोरी इज टू बी काइंड अँड हेल्प टू द अदर्स अँड हेल्पफुल टू द अदर्स. अशा प्रकारे त्याचं डिस्कस आपण इथे करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, क्लासवर्क, होमवर्क. क्लासवर्क, होमवर्क, नोट्स देण्यात आलेला आहे स्टुडंटसाठी. तर येथे स्टुडंट्स मे डू टेक्स्चुअल ॲक्टिव्हिटी 6 इन द टेक्स्टबुक इटसेल्फ. तर टेक्स्टबुकमध्ये आपल्याला 6th ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तर स्टुडंट्सना स्वतःहून ते काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, रीड द वर्ड्स गिवन बिलो देन राईट देम. तर खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, तर ते वर्ड्स लिहायचे आहेत आणि त्यांना रीड करायचं आहे आणि लिहायचं आहे. चला तर पाहून घेऊया. मंकी, मंकी म्हणजेच माकड. अंडर, अंडर म्हणजेच खाली. ग्राउंडनट्स, ग्राउंडनट्स म्हणजे शेंगदाणे. क्रॅक्ड, क्रॅक्ड म्हणजेच फोडणे. ड्राईड, ड्राईड म्हणजेच वाळणे. बझिंग, बझिंग म्हणजेच काय? मधमाशांच्या आवाजाला बझिंग असे म्हणतात. लाईंग, लाईंग म्हणजेच पडणे, पडलेले किंवा पडणे. क्विकली, क्विकली म्हणजेच लगेच. एम्प्टी, एम्प्टी म्हणजेच रिकामे किंवा रिकामा. थँक्ड, थँक्ड म्हणजेच काय? धन्यवाद. हनी, हनी म्हणजेच मध. गस्ट, गस्ट म्हणजेच वाऱ्याची झुळूक. क्लाइंब, क्लाइंब म्हणजेच काय? चढणे. शेल, शेल म्हणजेच टर्फल, कवच किंवा साल. सडनली, सडनली म्हणजेच काय? अचानक. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, मेक युअर ओन सेंटेन्सेस युझिंग धिस वर्ड. खाली काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, तर ते वर्ड्स यूज करून आपल्याला काय करायचं आहे? सेंटेन्स प्रिपेअर करायचं आहे. तर फर्स्ट वन आहे काइंड. फर्स्ट वन आहे काइंड. मिंकू इज काइंड टू द बीज.
Minku is kind to the bees. That after next one आहे tree. The monkey plays under the tree. The monkey plays under the tree. That after next one आहे happy. The bees are now happy. The bees are now happy. That after next one आहे fly. The next one आहे fly. The bees can fly again. The bees can fly again. That after next one आहे bees. That after next one आहे bees. The bees make honey. The bees makes किंवा make honey. That after next one आहे पोझिशन वर्ड. पोझिशन वर्ड म्हणजेच काय, स्थान दाखवणारे शब्द. स्थान दाखवणारे शब्द. द वर्ड. द वर्ड म्हणजे शब्द. अंडर. अंडर म्हणजेच खाली. ऑन. ऑन म्हणजेच वर. इन. इन म्हणजेच आत. नियर. नियर म्हणजेच जवळ. बिहाइंड. बिहाइंड म्हणजेच पाठीमागे. बिसाइड. बिसाइड म्हणजेच बाजूला. हे जे सगळे वर्ड्स आहेत अंडर, ऑन, इन, नियर, बिहाइंड अँड बिसाइड शो द पोझिशन ऑफ द पर्सन ऑर अ थिंग्स. तर हे सगळे वर्ड्स वस्तूबद्दल किंवा पर्सन बद्दल, माणसांबद्दल तो कुठल्या स्थानावर आहे हे शब्द आपल्याला इथं दाखवतात. दीज आर कॉल्ड पोझिशन वर्ड्स. मग यांना आपण पोझिशन वर्ड्स असे म्हणतो. स्थान दाखवणाऱ्या शब्दांना पोझिशन वर्ड्स असे म्हणतात. लुक ॲट द पिक्चर गिवन बिलो अँड फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पोझिशन वर्ड्स. तर इथं आपल्याला पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर पिक्चर्समध्ये पोझिशन वर्ड्स यूज करून आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत पहा. द टीचर हेल्प द स्टुडंट्स टू अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ टेबल्स, बेंच, चेअर एक्सेट्रा. तर हे पोझिशन वर्ड्सचे कन्सेप्ट जर क्लिअर करायचं असेल स्टुडंट्सला तर इथं आपल्याला टेबल, बेंच, चेअर यूज करून त्यांना अंडर, ऑन, इन, नियर, बिहाइंड, बिसाइड या सगळ्या कन्सेप्ट इथं मुलांना काय करून सांगायचे आहेत, क्लिअर करून सांगायच्या आहे. दॅट आफ्टर फर्स्ट वन आहे पहा. पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेला आहे कार आहे. कारवर पहिला फर्स्ट वन आहे जो मंकी आहे तो कार वर चढलेला आहे. ऑन म्हणजेच काय, वर. ऑन म्हणजेच काय, वर. दॅट आफ्टर जो मंकी आहे आता कारच्या आत आहे. कुठं आहे, आत आहे. आत म्हणजेच काय, इन. आत म्हणजेच काय, इन. दॅट आफ्टर थर्ड वन आहे जो मंकी आहे, माकड आहे, तो कारच्या पाठीमागे आहे. कुठे आहे, कारच्या पाठीमागे आहे. त्याला बिहाइंड असे म्हणतात. दॅट आफ्टर फोर्थ वन जो माकड आहे तर तो कारच्या खाली आहे. कुठे आहे, कारच्या खाली. तर खालीला आपण इंग्लिशमध्ये अंडर असे म्हणतो. तर कुठं आहे, अंडर द कार आहे. कुठं आहे मंकी, कार खाली आहे, त्याला अंडर असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कारच्या जवळ कोण आहे, माकड आहे. हा जवळ आहे. जवळला काय म्हणतात, नियर म्हणतात. तर कारच्या बाजूला, कारच्या बाजूला जो माकड आहे त्याला बिसाइड असं म्हटलेलं आहे. तर फर्स्ट नंबरला फर्स्ट यूज करायचं आहे. द मंकी इज ऑन द कार. तर पहिला जो मंकी आहे तर कुठं आहे, तो कारच्या वर आहे. तर इथं काय येणार आहे, ऑन येणार आहे. दॅट आफ्टर सेकंड वन जो आहे तो कुठं आहे, सेकंड नंबर जो आहे मंकी तो कुठं आहे, इन आहे, आत आहे, कारच्या आत आहे. तर काय येईल आन्सर, द मंकी इज इन द कार. द मंकी इज इन द कार. दॅट आफ्टर थर्ड वन मंकी जो आहे तो बिहाइंड आहे, पाठीमागे आहे. तर आन्सर काय येईल, द मंकी इज बिहाइंड द कार. द मंकी इज बिहाइंड द कार. दॅट आफ्टर फोर्थ वन जो मंकी आहे तो कार खाली आहे, कारच्या खाली आहे. तर त्याला अंडर हा वर्ड यूज होईल. काय होईल, अंडर हा वर्ड यूज होईल. तर आन्सर काय येईल, द मंकी इज
अंडर द कार. द मंकी इज अंडर द कार. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे द मंकी इज, सॉरी फिफ्थ वन जो आहे तो कारच्या जवळ आहे. नियर, नियर म्हणजेच काय जवळ आहे. तर काय येईल आन्सर? द मंकी इज नियर द कार. द मंकी इज नियर द कार. दॅट आफ्टर सिक्स्थ वन जो आहे तो बिसाइडला आहे, बाजूला आहे, कारच्या बाजूला आहे, त्याला बिसाइड असे म्हणतात. तर काय येईल आन्सर? द मंकी इज बिसाइड द कार. द मंकी इज बिसाइड द कार. तर अशा प्रकारे आपण पोझिशन वर्ड्स इथे यूज करून लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सर्कल द फॉलोइंग पोझिशन वर्ड्स इन द स्टोरी ऑन अ टेक्स्टबुक पेज 57. तर टेक्स्टबुक पेज नंबर 57 वर आपल्याला स्टोरी देण्यात आलेली आहे मिंकू द मंकीची. तर त्यात कुठले कुठले पोझिशन वर्ड्स आहेत तर ते इथं पहा म्हटलेले आहे. तर त्यांना सगळ्यांना काय करा म्हटलेलं आहे? सर्कल करा म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. तर इथं आपण यांना टेक्स्टबुक मध्ये सर्कल करून घेऊ शकतो. हे जे पोझिशन वर्ड्स येथे देण्यात आलेले आहे वर्कबुक मध्ये न करता आपल्याला हे स्टोरी बुक मध्ये येथे करायचं आहे. तर अंडर येईल, नियर येईल, टुवर्ड्स येईल अँड ऑन टू येईल. तर अशा प्रकारे सर्कल द फॉलोइंग पोझिशन वर्ड्स इन द स्टोरी ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 57 वर आपण इथे अशा प्रकारे त्याला अंडरलाईन करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3.10 मिंकू द मंकी हा वर्कबुक सोल्युशन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.